हरिओम. मी रंजना वीरा लोखंडे, ठाणे वागळे स्टेट केंद्रातून मी बोलत आहे. माझा अनुभव आता मी तुमच्यासमोर सांगणार आहे. तो अनुभव असा आहे की मी कंपनीमध्ये काम करते 2008 सालापासून. मला 15 वर्ष झाली या कंपनीत आणि ती इंजिनिअरिंग कंपनी आहे. तिथे फिल्टर होते बनतात असे आणि वरती पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. तर वरती जाळी येते तेव्हा ती जाळी प्लेन करायची असते म्हणून ते एक मशीनमध्ये घालायची आणि मग ती सरळ होते. जसं ऊसाचा रस काढतो ना तशीच मशीन आहे. पण असं झालं मी 15 वर्ष तिथे काम करते तर केव्हा नाही मला असं झालं, प्रॉब्लेम नाही आला. पण यावेळेस मला माझा टॉप त्या चक्रामध्ये अडकला आणि मला लक्षात नाही आलं. आणि ती मशीन अशी आहे ना, ते काही कापड अडकलं की स्वतःला खेचल्या जातं. पण माझ्या बाबतीत काय झालं, माझा टॉप अडकला आणि मला मशीनकडे न खेचता मी खाली पडले अशी. आणि मग ते फिरतच राहिला, ते टॉप माझा हातात झाला. आणि मी ज्या माणसाबरोबर काम करते तो मला माहिती नाही तो कधी खाली गेला, तो बाहेर होता. मी काम आवाज येते त्याला, तो नाही आला नाही म्हणून मी जोरात बापू बोलले. बापू बोलल्याबरोबर मला बापूंनी मशीनपासून वेगळं केलं आणि माझा टॉप अर्धा पूर्ण त्या चक्रामध्ये अडकून त्याचं एकदम तुकडे तुकडे झाले. आणि बापूंची कृपा खरंच. आणि मला त्यांनी मशीनपासून थोडं लांब केलं. वरती तर कोणी नसताना पण बापूंना फक्त एकटा आवाज दिला आणि बापू मला मशीनपासून बापूंनी मला वेगळं केलं. हरिओम. श्रीराम अंबन्य.